हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचा 8 वाजलेला आहे आणि इकडे मी देवपूजा करायला लागलो आहे. आणि सकाळी लवकर उठून आशिष आणि लक्ष्मी त्यांचं आंघोळ झालं, मग मी आंघोळ करून इकडे देवपूजा करायला लागलो आहे. आणि सकाळची शाळा असते, म्हणजे तास सुरू आहे 10वीची आणि 7 ते 12 त्यांचं शाळा असते. मग आता लक्ष्मी आशिष गेलेत शाळेला आणि ह्यांनी पण कोथिंबीर आणायला सकाळी जाणार होते, म्हणून त्यांचं पण आंघोळ झालेलं आहे. आणि आता मी आंघोळ करून इकडं पहिल्या देवपूजा करायलाच बसलेलं आहे आणि नंतर ते राहिलं तर तसंच आणि संध्याकाळीपर्यंत तसंच राहतंय कारण देवपूजा मग दुपारी करायला येत नाही ते, म्हणून आता सकाळी लवकर आंघोळच्या नावरून इकडं मी पूजा करत बसलेलं आहे. आणि इकडं आई ते ना आंघोळीला चालल्यात. ताई इकडे भांडी घासायला लागल्या, त्यांनी पण चहा तेन पिऊन बसलेलं आहेत. आणि इकडं बघा अजून देवपूजा करायचं आहे आणि फोटो ते सगळं पूजा करून इकडं ठेवलेलं आहे. आणि देवीची मूर्तीची पूजा पण करायची आहे. इकडे एका साईडचं सगळं पूजा झालेलं आहे आणि इकडं खाली मी देवीची मूर्ती घेतलेलं आहे आणि ते पण आता स्वच्छ धुवून ते पण पूजा करून घेतो. देवीची मूर्ती मी पितांबरीनं नाही घासत आणि एक विभूती आहे त्याच्यानंच घासतो आणि ते कसं स्वच्छ निघते ते पण शेअर केलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. इकडे मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि हे साईडला घातले त्याला रत्ती म्हणतात, ते पण स्वच्छ ते विभूती आहे त्याच्यानं घासून घ्यायचं. आणि इकडे हात आहे, ते हात पण स्वच्छ घासून, हे बघा विभूती आहे ते हाताला सगळं असं लावून घ्यायचं आहे. मग मूर्ती त्याच्यानं असं हातावर घासून घ्यायचं आहे. हे बघा देवीची मूर्ती कशी स्वच्छ निघते आणि ते पितांबरीनं घासल्यावर नंतर दुसऱ्या दिवशी ते असं काळं पडतंय, म्हणून ते पितांबरीनं नाही घासत. हे बघा माझ्या हातावर कसं त्याचं देवीची ते चेहऱ्यावरचं सगळं हे कसं निघालेलं आहे. आणि ही मूर्ती स्वच्छ घासून घेतलेलं आहे. आणि इकडं रती पण सगळं घासून ते जगाला घातलेलं आहे. आणि आईंची आंघोळ झालेलं आहे आणि त्यांनी इकडं पाया पडायला आले होते, मला हळदी कुंकू लावलेत, त्यांनी पण लावून घेतलेत. मग इकडं देवीची पूजा झाल्यावर नंतर आणि परत पाया पडायला येते, म्हणून त्यांनी चहात्यानं प्यायला लागल्यात. चला इकडं आणि देवीची कपाळावर कुंकू लावताना मी गंध ते नाही वापरत. इकडं बघा ते मी कुंकू घेतलेलं तेच ओलं करून असं एक वाटीच केलेलं आहे, त्या वाटीमध्ये ते ओलं करून ठेवलेलं आहे. मग त्याच्यानंच खाली जरा ओलं करून कुंकू लावतो, मग त्याच्यावर भंडाराला असं लावलेलं आहे. आणि इकडे देवीची पूजा हळदी कुंकू लावून झालेलं आहे. आणि आता हे जगाला ते देवीची मूर्ती बांधायचं आहे. इकडं बघा पूजा पूर्ण झालेला आहे आणि इकडं आरती करायला लागलोय. आणि त्या आत चूल पेटवलेला आहे, त्यामधलं विस्तू आणून ते ऊद घालायचं आहे. आणि सकाळचं पूजा लवकर आवरलं की कसं प्रसन्न वाटतंय, म्हणून मी आज सकाळी लवकरच करूया म्हणून, वेळ असला तर लवकरच करतो. पोरांचा डबा ते नसला तर नंतर स्वयंपाक ते करून मग नंतर 12च्या आत करून घेतो, नाहीतर 12च्या पुढं गेलं की संध्याकाळीच पूजा करतो एक एकदा. आणि दुपारी पूजा ते करायला नको वाटतंय, म्हणून मी आता संध्याकाळी नाहीतर सकाळी लवकर वेळ मिळेल तसं पूजा करून घेतो. आणि इकडे पूजा पूर्ण झालेलं आहे आणि आता आरती पण झालेलं आहे. मी ऊद घातलेलं आहे आणि घरवर सगळं घंटी पण करून घेतलं. आणि सकाळची पूजा आणि घरात असं वातावरण छान प्रसन्न वाटतंय. आणि इकडं पूजाचं काम झालेलं आहे आणि इकडं सगळ्यांचा आंघोळ नाश्ता चहा पाणी चाललेलं आहे तिकडं. आणि देवीला इकडं साखरेचं नैवेद्य दाखवतो आणि धूप पण लावलेला आहे. धूप असं तासभर तर असतंय घरात असं धूर. साखरेचं नैवेद्य पण दाखवलेलं आहे. आणि इकडं स्वयंपाक पण करायचा आहे आणि आज स्वयंपाक काय आहे ते पण शेअर केलेलं आहे. चला पूजा झालेला आहे. नाही बघा इकडं पसारा केवढा पडलेला आहे, सगळ्यांचा चहा नाश्ता झालेला आहे. आणि ताई इकडं भांडी घासून ठेवलेलं आहे, त्याचं पण आंघोळ झालेलं आहे. आणि इकडे मी चुलीवर स्वयंपाक करायला लागलो आहे. आज स्वयंपाक काय आहे बघा, त्याने सकाळी जाऊन चिकन आणलेलं आहे आणि वजडी पण आणलेलं आहे. आई चिकन खात नाही म्हणून त्यांना वजडी आणलेलं आहे.
आणि इकडे चिकन सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडे चुलीवरच करायला लागलो आहे. चुलीवरच बघा कांदा तेल गरम झालं होतं, कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये गरम मसाला, हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकून ते चिकन व्यवस्थित शिजवून घेतो. आणि आजचा स्वयंपाक काय आहे, गिरवी आणलेला आहे, चिकन गिरवी, रस्सा आणि बिर्याणी, चपाती असं जेवण आहे आज दुपारचं. आणि आज सकाळी लवकरच जाऊन तिने आणून दिलेलं आहे, मग मी आता त्यांना दुपारी जेवायला तेच जेवण आहे. आणि आज मी खात नाही, मग माझ्यासाठी काय तर करून घेतो नंतर. मी शुक्रवार, मंगळवार आणि रविवार नॉनव्हेज काय खात नाही आणि अमावस्या पौर्णिमा असला तर बी नाही. त्याला इकडं मीठ आणि हळद, गरम मसाला, कोथिंबीर टाकलेला आहे आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता इकडं पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला. आणि मी आज बिर्याणी कसं करणार आहे ते पण शेअर केलेलं आहे. आणि बिर्याणीमध्ये मी एक पण पीस घातलेलं नाही चिकनचं, कारण पोरं कसं चिकन बिर्याणीमधलं ते पीस अजिबात खात नाही, त्यामधलं पीस पोरं खात नाही, त्यामुळं मी पीस एक बी घातलेलं नाही. आणि इकडं चुलीवर चांगलं शिजवून घेतो. मग ते मला खूप गरम व्हायला लागलं आहे आणि धूर पण लागायला लागल्यात. आणि इकडं आई मला मसाला, कांदा, टोमॅटो सगळं काय चिरून द्यायचं आहे ते सगळं चिरून द्यायला लागल्यात. आणि इकडं बघा मी वजडी पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि उद्या शाळा आहे म्हणून सम्राट आता कटिंग करून आलेला आहे. आणि चहा आणि दूध आणि ब्रेड खायला लागला आहे, आता आला आहे तो. आणि उद्यापासून शाळा सुरू होणार. इकडे बघा कांदा आणि गरम मसाला, मीठ, कोथिंबीर सगळं टाकून ते जे वजडी आणलेलं आहे ते पण आता कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेतो. आणि इकडं चुलीवर चिकन शिजायला लागल्यात. आणि तोपर्यंत इकडं आई मसाला पण करून द्यायला लागल्या. आणि आज गिरवी आणलेला आहेत आणि चिकन गिरवी आज करायचं आहे. आणि चिकन गिरवी, रस्सा असं जेवण आहे दुपारचं. आणि गिरवीचं मी रेसिपी 2-3 वेळा घातलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळं आज काय तेवढं हे केलेलं नाही व्हिडिओ. आणि बिर्याणी कसं करणार आहे ते पण रेसिपी आज शेअर केलेलं आहे. वजडी आता सगळं मसाला टाकून आता टोपण लावतो. 2 शिट्ट्यामध्ये होतं ते. आणि ताईंचा अंघोळ, चहा पाणी सगळं आवरलेलं आहे. इकडं मसाला करून द्यायला लागल्यात मला चिराचिरीचं. आणि आता चपात्या पण अजून करायच्या आहेत. आणि इकडं चुलीवर चांगलं चिकन शिजायला लागल्यात. आणि पपई आणलं होतं, ताईनं सगळ्यांना पपई चिरून दिलेला आहे, पपई खात बसलेला आहे. इकडं बघा गिरवी पण आहे आणि मस्त इकडं चिकन शिजलेलं आहे. आणि पाणी बघा मस्त मसाल्याचं पाणी पण तेच पाणी काढून घेतो बिर्याणी करायला. चला इकडं चुलीवर रस्सा झालं आणि सुका पण झालेला आहे. आणि इकडं बिर्याणी करायला लागलो आहे. बिर्याणीमध्ये कांदा आणि कमालपत्ता घातलेला आहे आणि टोमॅटो. कांदा टोमॅटो पहिला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मग मसाला बघा गरम मसाला घातलेला आहे, चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट, हळद सर्व मसाला टाकलेला आहे, आलं लसूण पेस्ट आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा इकडं मी नुसतं पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं. आणि इकडं तांदूळ पण घेतलेला आहे स्वच्छ धुवून. आणि त्या मसाल्यामध्ये तांदूळ टाकतो आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो. आणि आता स्वयंपाक होत आलेला आहे. आणि ते गरम पाणी आहे त्याच पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतो. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकते. आता 2 ते 3 शिट्ट्या, 2च शिट्ट्यामध्ये भात होते तयार, बिर्याणीचा भात. इकडे बघा तयार झालेला आहे भात, पण मस्त सुटसुटीत भात झालेला आहे. आणि आता जेवायला वाढून द्यायचं आहे. इकडं सगळे जेवायला बसलेले आहेत. चला या जेवायला तुम्ही पण. आता व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.